ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातील कौसा अस्लम कॉलनी येथे मानवतेचं दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे। सुफी बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावरून एक बकरा धोकादायक स्थितीत हवेत लटकलेला असल्याचं पाहून परिसरात एकच खळबळ उडाली होती। मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री उशिरा अचानक बकऱ्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागल्यानंतर नागरिक बाहेर आले। त्यावेळी बिल्डिंगच्या छतावरून एक बकरा खाली लटकलेला दिसून आला। कोणत्याही क्षणी तो खाली कोसळू शकत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। कोणतीही मदत देण्याची वाट न पाहता तरुणांनी दोरी आणि स्थानिक साधनांच्या मदतीने धाडसी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। काही तरुणांनी दोरी पकडून ठेवली तर काहींनी खाली उभे राहून बकऱ्याला आधार दिला। अखेर मोठ्या प्रयत्नानंतर या बेजुमार बकऱ्याची सुखरूप सुटका करण्यात तरुणांना यश आलं। या घटनेनंतर परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून या धाडसी रेस्क्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। परिसरातील नागरिकांकडून या तरुणांच्या धाडसाचं आणि मानवतेचं कौतुक केलं जात आहे। ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास कोटनाका परिसरात मोठी होर्डिंग पडून एक व्यक्ती अडकल्याची माहिती प्राप्त झाली। शासकीय विश्रामगृहासमोर सेंट्रल मैदानाजवळ ही घटना घडल्याची माहिती ठाणे नगर पोलीस स्थानकाकडून देण्यात आली होती। या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग, ठाणे नगर पोलीस, अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, अतिक्रमण विभाग तसंच रुग्णवाहिका पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। या मॉकड्रिलमध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारीही सहभागी झाले होते। दरम्यान या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून ही संपूर्ण कारवाई ठाणे नगर पोलीस स्थानकाच्या वतीने आयोजित करण्यात आली असून ही मॉकड्रिल रंगीत तालीम होती। सुमारे 12:55 ही रंगीत तालीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली। ठाणे नवी मुंबई मार्गावर आज सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यानं वाहन चालकांचे हाल झाले। कळवा विटावा परिसरात एका ट्रक अचानक बंद पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आणि संपूर्ण मार्गावर वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या। सकाळच्या गर्दीच्या वेळेसच ही घटना घडल्याने दुचाकी, चारचाकी तसंच जड अवजड वाहनं मागील 2 तासांपासून धीम्या गतीनं सरकत असल्याचं चित्रही पाहायला मिळालं। कार्यालयीन वेळ असल्याने अनेक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। दरम्यान वाहतूक विभागाकडून घटनास्थळी तात्काळ पथक दाखल करण्यात आलं असून मॅन्युअल पद्धतीनं वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू झाला। ट्रक हटवण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं होतं। या वाहतूक कोंडीमुळे ठाणे नवी मुंबई मार्गावरील वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
ठाणे जिल्ह्यात आज सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. शहापूर, भिवंडी, कशेळी, मुरबाड, कळवा, खारेगाव तसंच मुंब्रा परिसरात पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह जोरदार सरी कोसळल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला. गेले अनेक दिवस कडाक्याच्या उन्हामुळे आणि वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र या मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. पावसामुळे काही भागात रस्त्यावर पाणी साचल्याचं चित्रही दिसून आलं, तर वाहन चालकांना देखील सावधगिरीने प्रवास करावा लागला. दरम्यान हवामान विभागाकडून पुढील काही दिवस ठाणे जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाण्यात काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता पुन्हा ताकदीनं उभा राहील. पक्षासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देत संघटना अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरवली जाईल. जनतेच्या प्रश्नांवर आता काँग्रेसचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही, असं प्रतिपादन नवनियुक्त ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केले. ठाणे जिल्हा काँग्रेस कार्यालयात पार पडलेल्या भव्य पदग्रहण सोहळ्यात माजी खासदार कुमार केतकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष कानडे तसंच मावळते अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल पिंगळे यांनी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली. यावेळी काँग्रेस प्रदेश पदाधिकारी गजानन देसाई, विश्वास उटगी, मधु मोहिते, अनिस कुरेशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि ठाणे नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी राहुल पिंगळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत ठाण्यात काँग्रेस संघटना अधिक आक्रमक आणि सक्षमपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राहुल पिंगळे यांनी ठाणे जिल्ह्यात वाढती महागाई, पाणी टंचाई, बेरोजगारी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांकडून सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल असं सांगितलं. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. संघटना बूथस्तरापर्यंत मजबूत करून आगामी काळात काँग्रेसला नव्या ताकदीनं उभं केलं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान राहुल पिंगळे यांच्या नियुक्तीनंतर ठाणे जिल्हा काँग्रेसमध्ये नव्या राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. जसं कानडे साहेबांनी सांगितलं, काँग्रेस ही इतक्या मातीमध्ये रुजलेली आहे, ही तळागाळामध्ये रुजलेली आहे, परंतु कुठेतरी संपर्काचा अभाव या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राहिला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की इथले विरोधी पक्ष असतील किंवा आमच्या आघाडीतले घटक पक्ष असतील, त्या घटक पक्षातले जे नेते आहेत ते पूर्वाश्रमीचे सगळे काँग्रेसचे आहेत. म्हणजे इतर पक्षांमधले 50 ते 60% लोक हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आहे. म्हणजे एक नक्की आहे की ह्या लोकांवरती ज्यावेळी वाईट वेळ येते त्यावेळी आश्रयाला काँग्रेसमध्ये येतात आणि त्यानंतर परत ज्या भरभराट असलेल्या पक्षामध्ये जातात. त्यामुळे काँग्रेस ही वाईट काळामध्ये प्रत्येकाच्या कामाला आलेली आहे, प्रत्येकाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आमचे जे अध्यक्ष होते विक्रांतदादा चव्हाण यांच्या माध्यमातून ज्या नागरी समस्या असतील, नागरी समस्यांवरती आंदोलनं काँग्रेस पक्षासारखी कुठल्याही पक्षाने केलेले नाही आणि विरोधी पक्षावरती जरब बसवण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. कानडे साहेब असतील, विक्रांतदादा असतील, यांचा वारसा हा पुढे नेण्याचं काम आणि काँग्रेस बळकट करण्याचं काम पुढील आगामी काळामध्ये या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली मी या ठाणे शहरामध्ये करेन.